शब्दमन आणि प्रेम, शुभ क्रिया यांची लव्ह स्टोरी, लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी. पार्ट आहे 308. सो पार्ट 307 मध्ये बघितलं होतं आपण. क्रिया मस्त शॉपिंगला जाते फॅमिली सोबत आणि तसंच शॉपिंग झाल्यानंतर पंखुडी बाहेरचं खायचं बोलते तर तसंच खायला जातात. तर क्रिया विचारात पडते की बाहेरचं खात आहे पण शुभला सांगितल्यानंतर काय बोलेल काय माहिती. सो आता पुढे बघू. खाऊन झाल्यानंतर क्रियाची मम्मा बोलतात ज्वेलरी शॉपमध्ये जाऊन तसंच तिकडे जाऊ. देन तसंच फिरत फिरत घरी येतात. तर इव्हनिंग होत आलेली असते आणि शुभ आपल्या कामातच असतो. शुभ वेट करत असतो मेसेज कॉलचा पण क्रिया फुल बिझी असल्यामुळे काहीच नाही करत. आणि तसंच इव्हनिंगला 6 वाजता घरी पोचते आणि झालेल्या शॉपिंगवर हॉलमध्ये डिस्कस करत बसतात. तर तसेच 7 वाजतात. शुभ क्रियाचं लास्ट बोलणं होऊन ऑलमोस्ट 4.5 तास झालेले असतात आणि शुभ स्वतः एकही कॉल मेसेज नाही करत आणि फक्त वेट करत असतो. आणि क्रियाला इकडे वेळेचं काही भान नसतो. आणि तसंच 7:30ला क्रियाची आत्या येतात आणि कझिन पण येतो. बाप रे! अजून पण क्रियाला आठवलं नाही शुभला मेसेज कॉल करायचं. ओ गॉड! ते येताच क्रिया आत्याला भेटते, छान बोलते आणि मग कझिन पण हाय हॅलो करताच त्याला बोलू लागते लाईक काय चाललंय, कसं आहे वगैरे, वगैरे. आणि मग काम आहे सांगून तसंच रूममध्ये चालली जाते. आणि रूममध्ये जाताच फोन घेऊन मेसेज करते शुभला. तर शुभ खूप रागात असतो ऑलरेडी इतक्या लेट मेसेज केली म्हणून आणि तसाच रिप्लाय करतो कॉल मी. तर क्रिया टाइप करते शुभ कॉल नाही पॉसिबल सो प्लीज मेसेजवर बोल ना. आणि आत्या वगैरे आली आहे आताच. शुभ हा मेसेज रीड करून सोडतो. तर क्रियाला कळतं की खूप राग आलेला आहे तर तसंच पंखुडीला बोलावते आपल्याकडे आणि पंखुडीला सांगते की मी कॉलवर बोलते शुभला. सो मम्मा हाक मारली मला तर सांग तिला की ती काम करत आहे सो मला सांग. मी जाऊन सांगते तिला. तर पंखुडी ठीक आहे बोलून हॉलमध्ये असते आणि क्रिया डोअर बंद करून शुभला कॉल करते. तर शुभ बोलतो आजपर्यंत इतका वेळ न बोलता कधीच राहिली नाहीयेस तू आणि आज राहिली सो एक एक सेकंदचा पूर्ण टाइम एक्सप्लेन कर. ऑलमोस्ट 4 ते 5 तास गायब होती तू सो पूर्ण एक्सप्लेन कर. आणि मेक शुअर कर की कुठलंही काही सुटायला नको काही सांगताना. तर क्रिया डोक्यालाच हात लावत बोलते की शुभ एवढं डिटेल एक्सप्लेन करायला काही नाही पण मम्मा कधीही हाक मारेल कारण आत्या आली आहे ना सो तिला मदतीसाठी जावं लागेल. सो प्लीज. ओ माय गॉड काय करेल शुभ. तर शुभ बोलतो तुला खूप शांतपणे सांगत आहे मी. सो पुन्हा फालतू रिझन देऊन दिमाग खराब करण्यापेक्षा जे विचारलं ते सांग. नाहीतर तुलाही माहिती आहे रागात असल्यावर माझी भाषा काय असते कशी असते सर्व माहिती आहे सो प्लीज सांगणं सुरू कर फटाफट. तर क्रिया हो बोलून तसं सर्व आठवून आठवून वर्ड टू वर्ड सांगायला लागते. आणि मग हे सर्व ऐकून शुभ बोलतो या इतक्या बिझी शेड्यूलमध्ये माझी खरंच किती वेळेस आठवण आली आणि किती वेळ मेसेज किंवा कॉल करावं असं वाटलं पण तुला करता आलं नाही. एकदम खरं सांग. तर क्रिया बोलते प्रत्येक वेळेस आली आठवण पण मम्मा अशी जवळच होती आणि सतत बोलत होती तर नाही जमलं मला. हो का. शुभ मनात विचार करू लागतो जाऊ दे इतक्या मंथ्सने घरी जाते किंवा बाहेर कुठे जाते तर वेळोवेळी मेसेज कॉल करणं पॉसिबल नसतं. तरी ती सर्व विचारल्याप्रमाणे सांगितली हेच भरपूर आहे. शुभचा आवाज येत नसल्यामुळे क्रिया हॅलो हॅलो बोलते. तर शुभ बोलतो की हा मी आहे इथेच आहे सो तू जा आता आणि बस सर्वांसोबत आणि मम्माला मदत करायचं असेल तर ते कर. मी करतो माझं काम ओके. देन क्रिया विचारते की तू खरंच मनापासून जा बोलत आहेस ना तू रागावलं तर नाही आहेस ना माझ्यावर. प्लीज शुभ सॉरी जर काही चुकलं असेल तर. तर शुभ बोलतो अगं काही नाही चुकलं तुझं सो तू टेन्शन घेऊ नको आणि असं ओव्हरथिंक करू नको आणि हो मी मनापासून सांगत आहे सो तू जा कर तुझं काम. तर क्रिया ओके बोलून कॉल कट करून चालली जाते आणि फोन सोबतच ठेवते पण व्हायब्रेशन मोडवर ठेवते. आणि किचनमध्ये थोडीफार मदत करून हॉलमध्ये बसते सर्वांसोबत. देण्यात त्या विचारतात क्रियाला की लग्नाचा काय प्लॅन आहे मग केव्हा करायचं आहे लग्न कारण तुझ्या मम्मा पप्पाला विचारलं की ते एकच सांगतात की क्रिया सध्या नाही बोलती आहे सो तू का नाही बोलत आहेस. काय प्रॉब्लेम आहे. सगळं तर नीट व्यवस्थित सुरू आहे ना. मग काय अडचण काय आहे नक्की तुला. शुभची अडचण आहे. तर क्रिया सांगते की नाही आत्या मला सध्या लग्नाचा विचार करायचा नाहीये कारण भरपूर काही बघत आहे ऐकत आहे मी सो सध्या तरी यापासून जेवढं लांब राहता येतं असेल तेवढं लांब राहणं चांगलं आहे. तर ते बोलतात की सर्वांसोबत वाईटच होईल असा विचार नसतो करायचा आणि आपण ज्या पण मुलाला बघणार
त्याला चांगलं ओळखूनच पुढचं ठरवायचं ना. असं लगेच एकदम तडकाफडकी काही करायचं नाही. तर क्रिया सांगते की नाही, आत्या मला सध्या तरी आता यावर पण नाही बोलायचं आहे, सो प्लीज. तर त्या बोलतात की "अगं पण" तर इतक्यात मध्येच क्रियाचे पप्पा बोलतात की "ताई ती नाही बोलते ना, मग सोड ना हा विषय इथेच. का तिला सारखं-सारखं विचारत आहेस?" दिन त्या पण शांत बसतात आणि इकडे शुभ आपलं काम करत असतो. तर घरून कॉल येतो तर ते विचारत असतात, "केव्हापर्यंत जेवायला येणार आहे? किती काम बाकी आहे पुन्हा?" तर शुभ सांगतो, की "हो, येणार आहे आता नेक्स्ट 15 मिनिटमध्ये." तर तसंच कॉल कट आणि मग 10 मिनिटने खूप जोराचा पाऊस सुरू होतो. तर तसा शुभ वेट करत बाल्कनीत उभा असतो. तर बाजूच्या बिल्डिंगमध्ये सेकंड फ्लोअरला बाल्कनीत 2 मुली उभ्या असतात. लाइक शुभला त्या आणि त्यांना शुभ क्लिअर दिसेल असं. तर इतक्यात यातल्या एका मुलीचं लक्ष जातं शुभकडे. तर तसंच हाक मारते, "हे शुभ!" तर शुभ बघतो आणि थोडं 2-3 सेकंद बघतच राहतो. देन ओळखतो. तर ती असते नविशा, नविशा देशमुख. तर शुभ हाय बोलत मनात विचार करू लागतो, की ही इथे कुठे? आणि तसंच विचारतो, की इथे कशी काय? तर पाऊस खूप जोराचा असल्यामुळे आवाज जात नसतो. तर बरोबर तर नविशा थांब बोलून तसंच आत जाऊन फोन घेऊन येते आणि शुभला कॉल करते. तर शुभ रिसीव्ह करताच विचारतो, की "तू इथे कुठे? कोणी रिलेटिव्हज वगैरे आहेत का इकडे?" तर नविशा सांगते, की "हो, माझी कझिन आहे ही आणि आताच लग्न झालं, 6 मंथ झाले. आणि तू इथे राहतो विथ क्रिया? बाय द वे क्रिया कुठे आहे?" तर शुभ सांगतो, की "ती घरी गेली आहे आत्ता आणि हो, आम्ही इथेच राहतो." ते नविशा तसंच बघत उभी असते आणि कॉल सुरूच असतो. तर इतक्यात येतात शुभला क्रियाचा कॉल. तर बघताच शुभ रिसीव्ह करतो. ओह! क्रिया कॉल रिसीव्ह होताच विचारते, की "काय? कोणाचा कॉल सुरू आहे?" तर शुभ सांगतो, की "नविशाचा आणि ती इथे आपल्या बाजूच्या बिल्डिंगला सेकंड फ्लोअरला तिच्या कझिनकडे आली आहे. मी पाऊस केव्हा बंद होईल आणि केव्हा घरी जाईल जेवायला, याची वाट बघत बाल्कनीत होतो, तर ती अचानक मला हाक मारली. मग मी जसं ओळखलं, तसं लांबून बोलता येत नव्हतं, तर ती कॉल केली आणि हे सर्व बोलणं सुरू होतं. तर हे सर्व ऐकून क्रियाला इतका राग येतो, की ज्याची काही लिमिट नाही आणि तसं शांतच असतं, लाईक काय बोलू, काय नाही, काही सुचतच नसतं. तर तसंच शुभ, "हॅलो, हॅलो क्रियू" बोलतो. तर क्रिया बोलते, की "मला इतका जास्त राग येऊन आहे ना आता, आय स्वेअर जर तिथे असती ना मी, तर तुझ्यासोबत तिला पण इतका मार दिला असता ना, लाइक सिरियसली यार." तर शुभ विचारतो, की "यात माझी काय चूक?" तर क्रिया बोलते, "तुझी काही चूक नाहीये, पण तू तिला चुकून पण घरी वगैरे बोलवायचं नाही आणि ती येते बोलेल, तरी येऊ द्यायचं नाही. डायरेक्ट सांगायचं, की क्रिया आल्यानंतर ये, मग बघते मी तिला आणि तिच्याशी काम नसताना फालतू काय टाईमपास बोलत बसायची गरज नाहीये. कॉल कट कर आणि पाऊस भरपूर असेल तर काय करणार आहेस? आय मीन जेवण बाहेरून ऑर्डर करतो की काय करतो?" तर शुभ बोलतो, "बघतो आता. चल बोलू नंतर." "हो का?" तर क्रिया लगेच बोलते, की "तिच्यावरून इतकं ऐकवलं मी आणि क्लिअर कट काय ते सांगितली, तर लगेच राग आला ना तुला?" तर शुभ बोलतो, "मला राग नाही आला, पण समोरून कोणी घरी येत बोलत असेल येतो म्हणून, तर नको येऊ बोलणं छान नाही वाटत. पण तरी तू खूप व्हॅलिड रिझन दिली, की क्रिया असेल तेव्हा ये. तर मी हेच बोलणार तिला आणि कॉल कट झाल्यानंतर जर कॉल बॅक नाही करणार, तर किती वाईट वाटेल. वाईट मीन्स साधं बोलायला पण काय झालं एवढं, असं काहीतरी विचार करेल ती." तर क्रिया बोलते, "मग तिला हवा ते विचार करू दे ना. तिच्या कुठल्याही विचाराने तुला काय इतकं फरक पडत आहे? असं काय कनेक्शन झालं तिच्याशी? मला जर डाऊट आला ना शुभ, तर लक्षात ठेव मनात येईल ते बंधन लावणार मी तुझ्यावर." शुभ बोलतो, "ओ हॅलो मॅम, प्लीज शांत हो तू. उगाच काहीतरी बोलू नको हां. आणि मी नाहीच बोलणार आहे त्याच्याशी, सो तू प्लीज नको ते विचार करून कुठलेही बंधनं लावू नको. कळलं ना?" तर क्रिया बोलते, की "ठीक आहे. आता आम्ही जेवायला बसणार आहे आणि तू पण पाऊस बघून घरी जा लवकर. आणि जर पाऊस नसेलच कमी होत, तर ऑर्डर करून घे जेवण, पण वेट करत बसू नको उशिरापर्यंत. मी हे आता गेल्यानंतर करते मेसेज किंवा कॉल." तर शुभ ठीक आहे बोलून कॉल कट करतो. शुभ तसंच आज चालला जातो आणि विचार करू लागतो, की नविशाला वाईट वाटलं असेल, पण क्रियापुढे दुसरं काहीच महत्त्वाचं नाही, हेही तितकंच खरं आहे. कारण असलं काही क्रियाच्या बाबतीत मी सहन करू शकत नसेल, तर तिचं असं वागणं, बोलणं साहजिकच आहे. इट्स नॉर्मल. खरं आहे. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 309 मध्ये बघणार आहे आपण पाऊस थांबणार की नाही आणि शुभच्या जेवणाचं काय होईल आणि क्रियासोबत परत बोलणं केव्हा होईल आणि कशावर होईल आणि नविशासोबत बोलेल का स्वतः
शुभ, की नविशा करेल काही कॉल मेसेज आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.